अंकलीहून पंढरपूर आषाढी पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान. 21व्या वर्षी विठ्ठल नामाचा गजर. आषाढी वारीनिमित्त अंकली येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीचे गुरुवारी भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रस्थान झाले. महावीर चौकातून टाळ, मृदंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात दिंडीने गावातील प्रमुख मार्गावरून विठ्ठल मंदिरात आगमन केले. यावेळी गावातील मान्यवर, वारकरी व भाविकांनी दिंडीला शुभेच्छा देत भावपूर्ण निरोप दिला. दिंडीचे मार्गदर्शक सुरेश शिंदे यांनी सांगितले की या दिंडीचे 21वे वर्ष असून संपूर्ण प्रवासात दररोज पहाटे काकड आरती, भजन तसेच सायंकाळी हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दिंडीचे व्यवस्थापन युवक गजानन मंडळाने केले आहे. भोजन व्यवस्थेची जबाबदारी अण्णाप्पा आचार्य यांनी स्वीकारली असून वाहन व्यवस्था मोरया डेकोरेशनचे संतोष लोकरे यांनी केली आहे. ट्रॅक्टरची व्यवस्था तायाप्पा खोत यांनी केली असून डॉक्टर राजू रायमाने यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी महादेव काटे, रमेश कोले, नंदकुमार ममदापुरे, विजय शिंदे, जगन्नाथ काटे, संजय ढग, सुकुमार आंबी, चंदू माने, सौरभ लोकरे, संजय लोकरे, महादेव काळगे, सुयोग एडुरे, युवराज रायमाने यांच्यासह महिला, पुरुष वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अलका रोडे, मांजरी. आजच्या नाश्त्याची व्यवस्था संजय दुमाले, अंकली, महालक्ष्मी मेडिकल अंकली यांच्याकडून होतं. असंच रोज नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळ्यांचे वेगळे नावं आहेत. असंच सगळ्यांचं सांगत आम्ही व्यवस्थितपणे पंढरपूरला जाणार आहे. सगळीजण सहकार्य करून व्यवस्थित यावे. बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव.